हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी ही वुलन मॅट रांगोळी, बऱ्याच मैत्रिणींना या वुलन मॅट रांगोळीची बनवण्याची खूपच इच्छा असते. पण त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे, बेस कुठला वापरायचा, कशा प्रकारचं वुलन घ्यायचं आणि काय काय वापरल्यानंतर ही अशी वुलन मॅट रांगोळी तयार होते आणि कशा पद्धतीने याची ड्रॉईंग करायची, याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे इथे फर वूल. तर अशा प्रकारचं हे फर वूल असतं. हे चांगल्या क्वालिटीचं पाहून घ्यायचं. सिंगल लेअरमध्ये पण हे असे येतात, पण ते चांगल्या क्वालिटीचे पाहून तुम्ही असे फर वूल घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी 2-3 कलर मी आता तुम्हाला ऑप्शन म्हणून दाखवते. तर अशा कलर्स येतात त्याच्यात छान छान. तर हे आहे रेक्झिन, याला म्हणतात रेक्झिन. जे सीट असतात, जे कवर म्हणूनही यूज केले जातात. तर याचा ही मागची बाजू आहे आणि ही फ्रंट बाजू आहे, ज्याच्यावर आपण रांगोळी पेस्ट करणार आहोत. तर ह्या साईडने आपण रांगोळी याच्यावर वुलन पेस्ट करणार आहोत. तर हे झालं रेक्झिन. नंतर येते ग्लूगन, याला म्हणतात ग्लूगन. ही मी जवळपास 100 ते 110 वॅटची माझी ही ग्लूगन आहे. एवढी सफिशियंट असते आपल्याला. आणि याच्यासोबतच लागणार आहेत आपल्याला अशा ग्लू स्टिक. तुम्हाला जवळपास कुठे स्टोअर असेल, जनरल स्टोअर वगैरे, त्याच्यावर इझिली अवेलेबल होऊन जाईल. तर या ग्लू स्टिक त्याच्यासोबतच मिळतात. तर अशा प्रकारे ग्लूगन. आणि हा आहे कार्बन पेपर, जो सगळ्यांनाच माहीत असेल. आपण शाळेत बऱ्याच वेळा ड्रॉईंग करण्यासाठी आपण अशा प्रकारचा कार्बन पेपर यूज केलेला आहे आधी. तर म्हणून हा इझिली अवेलेबल होतो स्टेशनरीवर. आणि सोबत लागणार आहे आपल्याला पेन्सिल, जी आपल्याला ड्रॉईंगसाठी लागणार आहे. तर मैत्रिणींनो, आता ही रांगोळी मी कशा पद्धतीने बनवलेली आहे, कशा पद्धतीने तुम्ही रेक्झिनवर ही रांगोळी तयार करू शकता, वुलन कशा प्रकारे पेस्ट करायचं, हे मी तुम्हाला आज व्हिडिओ प्रकारे आधी मी रेक्झिनवर पेन्सिलने फ्लावर काढून घेतलं होतं, जे मी तुम्हाला याच्यात दाखवू शकले नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच, तुमची जर इच्छा असेल तर मी नक्कीच तुम्हाला एखादी डिझाईन तुम्हाला कशी ड्रॉ करायची असते रेक्झिनवर, तर ते नक्की दाखवेन. तर अशा प्रकारे इथे रेक्झिनवर वुलन पेस्ट करायचं आणि आपली छान अशी रांगोळी तयार होते. तर माझी वुलन मॅट रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.